स्वामींच्या या मार्गामध्ये गेल्या 11 वर्षांपासून मी सेवेमध्ये महाराजांच्या सेवेमध्ये सेवा रुजू करत सेवा आहे. करायच्या, काय सेवा करायच्या. मग कधीतरी असं तरी कंटाळा येतो. मग लक्षात घ्या, महाराजांना एका वेळेस तुमच्या 11 माळी किंवा स्वामीचरित्र करणे न करणे यापाशी फरक पडत नाही. म्हणून स्वामी मार्गामध्ये फक्त प्रेम आणि इच्छाशक्ती जास्त महत्वाची असते. आणि स्वामींचे अनुभव हे प्रत्येकाला येत असतात. गरजूवंतांपर्यंत आपण पोहोचावं ही महाराजांची खरं म्हणजे तर सेवा आहे. की म्हणजे किती ताकद आहे त्याच्यामध्ये, की निशंक हो, म्हणजे माझ्या मनामध्ये काही शंका आणू नको आणि निर्भय हो. आणि मला काहीच कळे ना, कारण की नाईट सेवेची रक्षा म्हणजे सेवेकरांसाठी सर्वात मोठा प्रसाद असतो. स्वामींचे गेले कित्येक अनुभव आलेत आणि श्री स्वामी समर्थ. माझं नाव अभिषेक राजपूत, छत्रपती संभाजीनगरहून एक सुसेवेकरी. स्वामींच्या या मार्गामध्ये गेल्या 11 वर्षांपासून मी महाराजांच्या सेवेमध्ये सेवा रुजू करत आहेत. स्वामींचे गेले कित्येक अनुभव आलेत आणि स्वामींच्या या अनुभवांमुळे स्वामी मार्गामध्ये मी अजूनही माझ्या सेवा व्यवस्थितपणे रुजू करत आहेत. सर्वात प्रथम लहानपणीचा अनुभव म्हणजे की पावसाळ्याचे दिवस होते. खूप मोठा जोरजोराने आवाज येत होते आणि हवा सुटलेली होती. आणि ट्युशनसाठी जात असताना ट्युशनच्या फक्त गेटवरती पोचल्यानंतर तिथे मोठा स्पार्क झाला. आणि मोठा स्पार्क झाल्यानंतर एक मोठी फांटी तिथे खाली पडली आणि फक्त माझं एक पाऊल पुढे पडलं आणि महाराजांनी नंतर ती फांटी खाली पडली. हा सर्वात मोठा अनुभव मला होता त्या ठिकाणी. नंतर मॅडम बाहेर आले, त्यांना जवळ घेतले, कान वगैरे फुंकले आणि त्यावेळेस खरंच आठवलं की आईवडिलांची पुण्याही सुद्धा कुठेतरी कामाला येते. आणि अशा पद्धतीने स्वामींचे अनुभव खूप येत गेले. त्यानंतर अजून वेगवेगळ्या सेवा रुजू करत असताना फक्त आधी मी स्वामी सेवा केंद्रामध्ये जायचो, सेवा रुजू करायचो. या पद्धतीने माझा केंद्रामध्ये पहिला दिवस होता आणि आम्ही सगळे जण लहान होतो. त्या ठिकाणी गेल्या ते ठिकाणी मी पाहिलं की आरतीची वेळ झाली, 10:30च्या आरतीची. रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवस असताना आमचे जे बालसंस्कार केंद्राचे प्रतिनिधी आहेत त्यांनी मुलांना विचारलं की आरती आज कोण करणार. सगळेजण मी करणार असे सगळेजण म्हणत होते. पण त्या ठिकाणी अचानक मला मागून आवाज झाला की अभिषेक तू कर म्हणून. आणि त्या ठिकाणी आमचे जाणणार तिथंच एक सेवेकरी म्हणून मित्र होतो, मला त्या ठिकाणी आवाज दिला, म्हणजे अभिषेक तू कर म्हणे आरती. मला औदुंबर माहिती नाही, मला दिगंबर माहिती नाही, मला महाराजांना चंद्र ओवाळतात, धूप दाखवतात, कशा पद्धतीने आरती करतात काहीच माहिती नव्हतं. पण त्या दिवशी मला तिथच्या आमच्या बालसंस्कार केंद्राच्या प्रतिनिधींनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि महाराजांची पहिली आरती मी त्या ठिकाणी रुजू केली. म्हणजे मार्गातला माझा पहिला दिवस आणि महाराजांची पहिली आरती या पद्धतीने तिथून जी सुरुवात झाली ती आज तगायत महाराजांच्या कार्यामध्ये माझ्या सेवा रुजू आहेत. त्याच पद्धतीने महाराजांचे अनुभव घेत असताना फक्त बालसंस्कार केंद्राला जाणे रविवारपुरतं मर्यादित होतं. हळूहळू करून जसं अनुभव येत गेले तसे या स्वामींच्या मार्गामध्ये सेवा रुजू करत गेलो. यानंतर गुरुवार रविवार आरती करणे, आरतीला जाणे, त्या ठिकाणी फुलं वाटणे, प्रसाद वाटणे, इतर सेवा छोट्या सगळ्या सेवा सुरू केला. मार्गदर्शनामधून ज्या काही सेवा कळतात किंवा सांगितल्या जातात त्या सगळ्या सेवा त्या ठिकाणी मी रुजू करत गेलो. आणि त्या पद्धतीने आधी फक्त एकटा सेवेकरी घरातून होतो आणि आई वगैरे किंवा घरचे लोक, घरचे मंडळी फक्त घरापुरते मर्यादित सेवा करायचे. पण यानंतर आम्हाला अचानक गावाकडे असं झालं की आम्हाला शेतात बोर घ्यायचा होता. पाण्याचा बोर घेत असताना आम्ही मग सेवा केंद्रात गेलो, प्रश्नोत्तर केला आणि पाण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सेवा घेतल्या. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस सगळ्या सेवा घेतल्या पण माहिती नाही, त्यावेळेस सगळं ते कॅन्सल झालं आमचं. पण नेक्स्ट टाइम आम्ही ज्यावेळेस बोर घेण्यासाठी आम्ही पुन्हा गावी गेलो, त्या ठिकाणी तिथे सेवा केली. तिथे धरती माताची ओटी भरली, सगळे सेवा रुजू केली, भूसुक्त वगैरे इत्यादी सगळ्या सेवा रुजू केला. आणि नंतर फक्त मनामध्ये स्वामींना फक्त एकच प्रार्थना की महाराज आम्हाला चांगलं पाणी लागू दे आणि गंगे गंगे धाव घे, गंगे माता धाव घे, फक्त नामस्मरण सुरू होतं. आणि जसं पाणी लागलं तसं 3 ते 4 मजलीवरती पाणी उडालं. इतक्या मोठ्या फोर्सने त्या ठिकाणी पाणी लागलं. आणि ही गोष्ट कोविडच्या आधीपासून आहे. कोविडच्या आधी पण बराच दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणात होता. पण त्या ठिकाणी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमचं शेत भिजवून आम्ही इतरांना पण त्या ठिकाणी पाणी द्यायचो. आम्ही 5 ते 6 लोकांना शेतात पाणी द्यायचो आणि भर ऊसासाठी आम्ही पाणी द्यायचो. म्हणजे महाराजांची कृपा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग यानंतर घरच्यांचे जसे भरोसा बसत गेला तसं आमच्या घरच्या मंडळींनी सेवा मार्गामध्ये सेवा रुजू केली.
त्यानंतर 2018च्या एंडिंगच्या टायमाला नैवेद्याच्या चिठ्ठ्या काढल्या होत्या केंद्रातून आणि महाराजांचा नैवेद्य आम्हाला भेटला. 27 तारीख आम्हाला भेटली होती आणि महाराजांच्या सेवा रुजू करत असताना नंतर असं कळालं की 2019 मार्च 2020च्या मार्चपासून लॉकडाऊन लागत होतं आणि महाराजांचे नैवेद्य वगैरे छान स्टार्टिंगला गेले, सगळं सुरू झालं. पण नंतर लॉकडाऊन लागलं. मग कसं करायचं काय, आणि बाहेर जात असताना बघावं लागायचं की पोलीसवाले वगैरे बऱ्याचदा असायचे त्या ठिकाणी. तरी सुद्धा काहीही मनामध्ये द्वेष न आणता, काही भीती न आणता महाराजांच्या सेवा मी रुजू करत होतो. तर नैवेद्याच्या वेळेस असं झालं की बाबा रे, आम्ही मग नैवेद्य घेऊन जाणार, तितक्यात पोलीसवाले समोर असायचे आणि मी माझा पायी जायचो. नैवेद्याचे सगळे नियम पाळून अनवाणी जाणे, मौन पाळणे, सगळे नियम हे करून हातामध्ये नैवेद्य घेऊन जायचो मी त्या ठिकाणी. आणि जसं जवळ जाणार तितक्यात पोलीसवाल्यांना माहिती नाही काय व्हायचं, पोलीसवाले तिथून निघून जायचे. म्हणजे बहुतेक प्रचंड स्वामी बळपाठीशीच आपण म्हणतो त्या ठिकाणी स्वामींचा अशा अनुभव, असे विविध अनुभव येत गेले. त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण घर आमचं स्वामीमय झालं. खूप मोठे मोठे अनुभव घरामध्ये येत गेले. लॉकडाऊनच्या वेळेस सुद्धा आम्ही सगळ्या कुटुंबांनी घरात, जसं आपण केंद्रामध्ये साप्ताहिक सेवा रुजू करतो, सप्ताहामध्ये जशा सेवा रुजू करतो तशा आम्ही आमच्या घरचे कुटुंब एका लाईनमध्ये सगळेजण बसून सप्ताह घरामध्ये साजरा केला होता. स्वामींच्या विविध सेवा आम्ही रुजू केला. त्याच पद्धतीने मग आमच्या घरात आमची जी ताई आहे मोठी, तर तिला सुद्धा आलेला अनुभव असा की त्या ठिकाणी कंपनी चेंज करण्यासाठी मेल सेंड केला होता, पण तिथून कोणताच मेल बॅक येत नव्हता. तर त्या ठिकाणी तिच्या सेवा सगळ्या रुजू होत्या आणि सेवा रुजू असताना त्या ठिकाणी त्यांनी बाबा एक कंपनीतून मेल येत नाही आहे. मग महाराजांना सांगितलं की महाराज, आज शेवटचा दिवस, आज जर तुम्ही माझं काम केलं नाही तर उद्यापासून मी तुमच्या केंद्रात येणार नाही. महाराजांना तिने एवढं महाराजांना सांगून दिलं. आणि खरं म्हणजे त्या कंपनीचे मेल कधी 6 नंतर येत नाही. आणि त्या दिवशी 6 वाजता मी केंद्रात गेलो, सगळ्या सेवा रुजू केल्या, 6:30ची आरती सुरू झाली आणि नंतर मी घरी जाण्यासाठी पुन्हा माघारी निघालो. आणि तिने घरी येऊन चेक केल्यानंतर की 6:30 वाजता करेक्ट महाराजांची आरती सुरू होते, त्या ठिकाणी तिला महाराजांचा तिच्या कंपनीतून तिला मेल आला होता. आणि हा तिच्यासाठी खूप मोठा अनुभव होता, कारण की हा विज्ञानाच्या पलीकडे जाऊन आलेला अनुभव होता. बहुतेक अनुभव सांगताना सगळे छोटे असतात, पण प्रत्येक सेवेकरासाठी खूप मोठी महाराजांची परवानगी असते, महाराजांची शाश्वती त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी आजही ज्यावेळेस घरामध्ये स्वामींच्या ज्या सेवा रुजू करतो मी, की स्वामीचरित्र असेल, संकल्पित स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र असेल, नवनाथ असेल, तर त्या ठिकाणी महाराजांचा भास होतो, जसं की कुणीतरी माघारी उभे आहे किंवा चालत आहे आणि प्रत्यक्ष बाहेर त्या ठिकाणी कुणीच नसतं. आणि ज्यावेळेस घरामध्ये सुद्धा कुणीच नसतं, पण महाराजांची अनुभूती त्या ठिकाणी सेवा रुजू करताना होते. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या अनुभवातून महाराजांची सेवा करण्यासाठी अजून पाठी बळ भेटत असतं. मला अजूनही आठवतं, गेल्या 3 ते 4 वर्षांपूर्वी मी नाशिकला पहिल्यांदा गेलो होतो. गणपती बसले होते त्या दिवशी. अचानक दुपारी गणपती बसवतानाच जवळजवळ 12:30-1च्या दरम्यान मला अचानक ताप चढला. गणपती बसवतानाच खूप प्रचंड प्रमाणात ताप चढला. म्हणजे अक्षरशः डॉक्टरांकडे गेलो तर खूप हाय टेम्परेचर होतं, कॉटवरतून उठणं मुश्किल होतं. आणि त्या ठिकाणी एका प्रतिनिधीचा फोन आला की बाबा उद्या आपल्याला नाशिकला जायचं आहे, आबासाहेबांची प्रतिनिधी IT ची मीटिंग आहे उद्या आपल्याला आणि ते जाणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पण कॉटवरतून मला तर उठणं शक्य नव्हतं, पण जसं होईल तसं एक मनामध्ये इच्छा केली की नाही, मला नाशिकला जायचं आहे, मला आबासाहेबांचं दर्शन घ्यायचं आहे, मला मीटिंग अटेंड करायची म्हणून. आणि पॅरासिटामॉल की बऱ्याच गोळ्या घेतो नाही, मला बरं व्हायचं आहे म्हणून. आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पप्पांनी मला स्टँडवरती सोडताना सुद्धा, तुला खरंच जाणं शक्य होईल का, तू जाऊ शकतो का? नाही, हो म्हटलं, मला जायचंच आहे म्हटलं, एनी कंडिशनमध्ये जायचं. त्या ठिकाणी गेलो आणि आबासाहेबांना पाहिलं. अक्षरशः साधी राहणीमान पण उच्च विचार असणाऱ्या आपल्या आबासाहेबांच्या चरणी सेवा रुजू केली. IT मीटिंग त्या ठिकाणी झाली. आणि मला अजूनही आबासाहेबांचं एक वाक्य लक्षात येतं की आबासाहेबांनी त्या ठिकाणी एक गोष्ट सांगितली होती की कधी सेवा मार्गात काम करत असताना नोटा बनवून काम करा, चिल्लर बनवून काम करू नका. कारण की चिल्लरचा फक्त आवाज होतो, नोटांचा आवाज होत नाही. चिल्लरची किंमत कमी असते, नोटांची किंमत जास्ती असते. आणि त्या एका वाक्याने आज तगायत महाराजांच्या त्या अनुभवांनी आणि आणि आबासाहेबांच्या त्या वाक्यांनी अजून सुद्धा मार्गात टिकून ठेवलेला आहे. आणि सगळ्या सेवा शांततेत, आवाज न वाढवता शांततेत सेवा रुजू करणं हे माझं कर्तव्य म्हणून माझ्या सगळ्या मी सेवा त्या ठिकाणी सेवा महाराजांच्या चरणी रुजू करत असतो. तर मला फक्त एवढं एक अजून सांगायचं आहे की बरेच जण स्वामी सेवा काय आहे महाराजांच्या या
बऱ्याच प्रश्नामध्येच नेहमी गुंतलेले असतात. पण लक्षात घ्या, महाराजांचं पहिलंच वाक्य तारक मंत्राचं हे आहे की निशंक हो, निर्भय हो. कारण की म्हणजे किती ताकद आहे त्याच्यामध्ये की निशंक हो, म्हणजे माझ्या मनामध्ये काही शंख आणू नको, आणि निर्भय हो, आणि तुम्ही तुमच्या सेवा रुजू करत राहा. बऱ्याचदा असं होतं की सेवेकरी खूप ग्रंथपाठांमध्ये अडकून जातात किंवा 11 माळी, स्वामींचे 3 अध्याय, सेवा करणे चुकीचं नाही. पण लक्षात घ्या, महाराजांची मूळ सेवा अशी आहे की गरजूवंतांपर्यंत आपण पोचावं, ही महाराजांची खरं म्हणजे तर सेवा आहे. की अशा पद्धतीने मला अजून एक अनुभव सांगूसा वाटतो की संभाजीनगरमधला पडेगाव या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा ग्रामअभियानासाठी गेलो होतो. मला आमच्या केंद्र प्रतिनिधींकडून सांगण्यात आलं होतं की तुला अमुक अमुक गाव आहे, त्या ठिकाणी तुला जायचं आणि ग्रामअभियानमध्ये तुला सेवा रुजू करायची आहे. मला ग्राम अभियान काय हे काहीच कल्पना नव्हती. मी आमचे जे सहकारी होते सांगण्यात विचारतो ग्राम अभियान काय आहे, अरे पण तू चल म्हणे, तुला सगळं कळेल ना व्यवस्थित. आणि मला फक्त ऑर्डर होती की बाबा रे तुला फक्त ते जायचं आहे, तुला मार्गदर्शन त्या ठिकाणी करायचं आहे. त्या ठिकाणी गेलो, महाराजांचं मार्गदर्शन केलं. कदाचित त्या लोकांसाठी नवीन होतं की कमी वयाचा मुलगा आपल्याला मार्गदर्शन करत आहे, आणि या पद्धतीने ते सगळेच लोक त्याचे खुश झाले. महाराजांचा जय जयकार वगैरे झाला, आणि सगळे लोक जमल्यानंतर, सगळी प्रार्थना झाल्यानंतर सगळे सेवेकरीशी जमले. बाबा रे खूप छान झालं, तुम्ही कमी वयात तुम्ही स्वामींच्या सेवा रुजू करत आहात. त्यांनी कौतुक वगैरे केलं, आणि अचानक एक ताई त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मला त्यांच्या हातातली एक पुडी दिली आणि त्या म्हटलं, दादा ही नाईट सेवेची रक्षा आहे म्हणे, ही मला द्यायची फार इच्छा होती आहे म्हणे. आणि मला काहीच कळेना, कारण की नाईट सेवेची रक्षा म्हणजे सेवेकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रसाद असतो की पूर्ण रात्र सेवा केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी महाराजांची ही रक्षा भेटत असते, आणि परस्पर कुणीतरी यावं आणि रक्षा द्यावी, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि महाराजांचा प्रसाद म्हणून मी ती त्या ठिकाणी ग्रहण केली. माझी एनर्जी अजून वाढली आणि अजून स्फूर्तीने त्या ठिकाणी मी ग्रामअभियान करायला लागलो. तर हा माझा ग्रामअभियानातला पहिला अनुभव होता. त्या ठिकाणी नंतर आम्ही पाचोडला गेलो. पाचोडच्या ग्रामअभियानामध्ये सेवा रुजू करत असताना असा पॉईंट आला की त्या ठिकाणी महाराजांचा अनुभव मी सांगत होतो, आणि महाराजांचा अनुभव सांगत असताना त्या ठिकाणी महाराजांच्या फोटोचा अचानक एक साईडचा हार पडला आणि सगळ्यांच्या अंगावरती शहारे आले, आणि त्या ठिकाणी आम्ही पुन्हा जय जयकार केला, आणि अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणी आले की महाराजांची जागृती त्या ठिकाणी या सगळ्यांना अनुभव होत होती. आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ग्रामअभियान वगैरे सगळ्या सेवा रुजू केल्या. आणि अजूनही मला आठवतं की छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर सेवा केंद्रामध्ये आम्ही असंच थोडं केंद्राहून जात असताना रस्त्याला केंद्र लागलं म्हणून केंद्रात गेलो आम्ही. शनिवारचा दिवस होता, आरती वगैरे सगळी झाली आणि आम्ही सगळ्यासाठी सेवेसाठी बसलो. महाराजांचा जप झाला, कालभैरवाष्टक झालं, आणि त्यानंतर सुरू झालं ते महाराजांचं तारक मंत्र सुरू झाला. मी डोळे बंद केले, ध्यानमुद्रा लावली, आणि महाराजांचं अक्षरशः असं झालं की दरबारातून ऊर्जा आल्यासारखं वाटतं. पूर्ण प्रकाश येत होता, डोळा बंद होते आणि प्रकाश येत होता, आणि महाराजांचे चालण्यासारखं त्या ठिकाणी अनुभव येत होता, आणि अक्षरशः अंगावरती शहारे येत होते, डोळ्यातून पाणी येत होतं, तोंडातून शब्द फुटत नव्हते, आणि त्या ठिकाणी डोळे उघडून मला असं साक्षात स्वामी महाराजांचा समोर फोटो होता. अशा पद्धतीने कित्येक महाराजांचे अनुभव आले, जे आजही स्वामी मार्गामध्ये सेवा रुजू करण्यासाठी ताकद देतात. फक्त मला सांगताना एवढं सांगायचं आहे की बऱ्याच जणांचं असं होतं की काय करावं, काय करू नये, आणि किंवा लहान मोठे किंवा थोडंफार भेदाभेद होतं. हे लक्षात घ्या, दत्त महाराजांनी 24 गुरु केले, आणि आपलं कर्तव्य असं आहे की फक्त आपण आपल्याकडे लघुत्व घेतलं, समोरच्याकडे आपलं गुरुत्व दिसत असतं. म्हणून स्वामी मार्गामध्ये फक्त प्रेम आणि इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची असते, आणि स्वामींचे अनुभव हे प्रत्येकाला येत असतात, आणि स्वामींची सगळी सेवा रुजू करणे हे आपलं कर्तव्य आहे. बऱ्याचदा असं होतं की 11 माळी झाल्या, स्वामी चरित्र झालंय, मग दुर्गा सप्तशती आहे, मल्हारी सप्तशती आहे, आज उपावसही आहे, मग किती सेवा करायच्या, काय सेवा करायच्या, मग कधीतरी असं होतं की कंटाळा येतो. मग लक्षात घ्या, महाराजांना एका वेळेस तुमच्या 11 माळी किंवा स्वामी चरित्र करणे न करणे यापाशी फरक पडत नाही. तू करतो की नाही हे महाराजांना बघायचं असतं, तू वेळ काढतो की नाही बघायचं असतं. आजही बऱ्याच असं होतं की कुठेतरी दिवसभर नेमकं काही काममध्ये गेलेला असतो, वेळ भेटत नाही सेवेला, पण अक्षरशः झोपायला जायचं, कंटाळा येत असतो,
पण तरी सुद्धा रात्रीचे 10 वाजू दे, 10:30 वाजू दे, पण प्रामाणिकपणे महाराजांना एक नग होऊन त्या ठिकाणी महाराजांची सेवा रुजू करणे माझं कर्तव्य मानतो आणि येणाऱ्या प्रत्येक मुमुक्षुकला सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे माझं कर्तव्य मानतो. आणि बरंच असं होतं की फक्त काही सेवेकरी ग्रंथ पारायण करत असतात, सगळ्या सेवा रुजू करत असतात, पण येणारा जो भिक्षुक त्यांच्याकडे येतो, त्यांच्याकडे काहीतरी त्यांना मदत मागतो, पण ते मात्र त्याला हडकावून लावतात किंवा कुत्रा वगैरे काही भेटला किंवा गाय वगैरे भेटली त्यांना ते लाथ मारतात, लाथाळतात, दगडं मारतात आणि काहीच अर्थानं त्यात सेवा नाही आहे. कारण की ज्यावेळेस आपण दत्त महाराज जरी पाहिले, स्वामी महाराज पाहिले, तर 4 श्वान हे 4 वेदांचं प्रतीक आहे आणि गाय ही पूर्ण त्या ठिकाणी धरतीचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या सेवा, आध्यात्मिक सेवांसोबत आपण आपल्या इतर सेवा ही रुजू करणे, एक माणुसकीचं नातं जगणे आपलं कर्तव्य आहे. आपण अशा सगळ्या सेवा रुजू करायला हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने स्वामींचे गेले कित्येक अनुभव मला आले व या ठिकाणी मी माझी अजूनही या मार्गामध्ये स्वामींच्या सेवा रुजू करत आहे. तर याच पद्धतीने 1,00,000 स्वामी सेवेकरांचा अनुभव रेकॉर्ड करणे हे आपण एक खारीचा वाटा उचललेला आहे. तरी यामध्ये आपण आपला संपर्क नोंदवू शकतात. तर याच पद्धतीने आपला फक्त याचा आउटपुट काय आहे की बाबा रे, आपल्यामुळे, आपल्या एक अनुभवामुळे आपले अनुभव इतरांपर्यंत पोचत आहेत, पण त्यांच्यापर्यंत स्वामी काय आहे, स्वामींची अजानुबाहू शक्ती काय आहे हे त्यांच्यापर्यंत पोचत आहे. म्हणून आपल्यामुळे एक सेवेकरी घडेल याच्यापेक्षा अजून पुण्य काय आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या मार्गामध्ये, याच पद्धतीने या अभियानामध्ये आपला देह रुजू करून स्वामींचरणी आपली सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थ.